अत्यंत प्रसिद्ध असलेल्या आणि मध्यवर्ती ठिकाणी मीनाताई ठाकरे चौक जो आहे त्याला आपण कॅसल मिल नाका म्हणतो, अशा ठिकाणी हा गोविंदा साजरा होतो। आणि त्यामुळे हायवेपासून कनेक्टिव्हिटी इझी असल्यामुळे पूर्ण मुंबईपासून ते भिवंडी कल्याणपर्यंत सर्व गोविंदा प्रथम प्राधान्य इकडे देतात। ही जी माहिती आहे त्यानुसार जवळपास 180 ते 85 गोविंदा पथकांनी गेल्या वेळेला मागल्या वर्षी या उत्सवाला, या दहीहंडीच्या आयोजनाला भेट दिली आणि विक्रम देखील इथे झाला। मला वाटतं 8 थरांचा 9 थरांचा तो देखील मीडियामधून वारंवार दाखवला गेला आणि त्यामुळे अत्यंत नावारूपाला येत असलेलं असं हे गोविंदाचं उत्सव आहे। शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या वेळी 176 आले, यावेळेला कदाचित 200च्या वर गोविंदा इथे भेट देतील। एवढ्या सर्व गोविंदा पथकांमध्ये कमीत कमी 50, 60, 40, 70, 80 ते 500, 700, 1000 गोविंदा या पथकाच्या अंतर्गत प्रवास करत असतात, वाहनांनी इथे येतात। या सर्वांना प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांच्यासाठी बाकीच्या व्यवस्था करण्याचं काम आणि प्रत्येक गोविंदाला काही ना काही मानधन मिळावं, प्रोत्साहनपर रक्कम मिळावी याची काळजी ही शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतली जाते। अत्यंत उल्लेखनीय आणि विशेष अशी कामगिरी गेल्या 3 वर्षात शारदा प्रतिष्ठानने दाखवून दिली आहे। या देखील वर्षी गोकुळच्या प्रायोजकत्वाखाली ही गोकुळ दहीहंडी आहे। गोकुळ म्हणजे दुधाचा ब्रँड आहे मोठा कोल्हापूरचा, आणि गोकुळ नगर आहे, आणि गोकुळ म्हणजे गायीशी जोडलेलं ठिकाण आहे आणि त्याच्या कृष्णाशी जोडलेलं ठिकाण आहे। गोकुळात नांदले कृष्ण भगवान आणि त्यामुळे अत्यंत ही हंडी एकदम, मला विचारलं तर एकदम समर्पक दहीहंडी आहे आणि या सर्वांनी मोठ्या संख्येने त्यात सहभाग घ्यावा। इथे जी बक्षिसं ठेवली आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि 10 थराचा जर रेकॉर्ड कोणाला नशिबाने करता आला, योग असतो असं नाही, प्रॅक्टिस होऊन कधी कधी 10 थर लागलेले असतात, पण प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी ते लागत नाही, किंवा कधी कधी प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी झटकन लागूनही जातात आणि तेव्हा तो विक्रम घडून जातो। मी गोपाळकृष्णासाठी प्रार्थना करतो की हा विक्रम घडावा आणि या उत्साही गोविंदांना, आपली परंपरा संस्कृती जोपासणाऱ्या, मेहनत घेणाऱ्या, साहसी खेळात सहभाग घेणाऱ्या गोविंदांना 11 लाखाचं पारितोषिक देण्याची जबाबदारी घेण्याचा मान शारदा संकल्पच्या माध्यमातून कृष्णा पाटील, नंदाताई, सचिन माझ्यासारख्या सर्व पदाधिकाऱ्यांना मिळावा हीच मी प्रार्थना करतो भगवान श्रीकृष्ण चरणी आणि ही माहिती इथे पूर्ण करतो। 10 थराला 11,11,111 रुपये आणि 9 थराला 5,55,555 रुपये आणि नंतर जे 9 थर आहेत प्रथम येणाऱ्या गोविंदाला, नंतर येणाऱ्या गोविंदाला 2,22,222 रुपये असं प्राईस ठेवण्यात आलेलं आहे। आता वाहतुकीच्या मीनाताई ठाकरे चौकामध्ये ब्रिज आहेत दोन्ही, तिथे 7 रस्ते एकमेकाला मिळालेले आहेत आणि ब्रिजचं असल्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही आहे। त्या अनुषंगानेच महापालिका असेल, प्रशासनाने आणि ट्रॅफिक विभागाने परमिशन दिलेले आणि ते नियोजन आम्ही त्याचं पूर्ण राखलं जातं की स्थानिक नागरिकांना किंवा त्या लोकांना वाहतूक कोंडी होऊ नये याचा पुरेपूर काळजी शारदा संकल्प प्रतिष्ठानाने घेतलेली आहे। यांना गोविंदांना आव्हान म्हणजे की त्या गोविंदांनी यावर सुरक्षिततेचा काळजी घ्यावी, त्याच्यासाठी आम्ही त्यांचा इन्शुरन्सही देखील काढलेला आहे। मॅट प्रणाली आता आलेली, आम्ही गेल्या 3 वर्षापासून मॅट प्रणाली आणलेली आहे आणि सर्व गोविंदाच्या मॅटवरती त्यांचं हे झालं प्रात्यक्षिक दिलं जातं। तसेच आम्ही शेवटचा जो गोविंद असतो वरचा, त्याला दुखापत होऊ नये याची काळजी घेण्याकरता आम्ही हार्नेसची व्यवस्था केलेली आहे। दरवर्षी तिथे 3 हार्नेसची व्यवस्था असते, म्हणजे ॲट ए टाइम 3 गोविंद जरी आले तरी आम्ही त्यांची सुरक्षिततेची काळजी घेतलेली आहे। तिथे येणाऱ्या प्रत्येक गोविंदाच्या त्या जागेच्या जे थर लावतात त्याचा स्पॉट इन्शुरन्स आम्ही काढलेला आहे, तेव्हा 250 मुलांचा काढलेला आहे, म्हणजे तिथे कुठलाही गोविंदा महाराष्ट्रातला येईल तर त्याची तिथे आम्ही काळजी घेतलेली आहे आमच्या त्या क्षेत्रात दहीहंडीच्या ठिकाणी। काल आम्ही
ऑनलाईन फॉर्म ओपन केला, त्याच्यामध्ये एका तासामध्ये 70 गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आता ती गोविंद वाढतच आहेत. गेल्या वर्षी 176 ते 185 गोविंदांनी आमच्याकडे नोंद घेतली, सलामी दिली होती. ह्या वर्षी 250च्या वर आकडा जाईल आणि त्या हिशोबाने आम्ही टार्गेटनेच आम्ही काम करत आहोत. आणि तसेच त्यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली 3 वर्षापासून घेतली जाते. या गोकुळ हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल, तसेच आपण आपल्या मार्फत गोकुळ हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे. या गोकुळ हंडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत. तसेच आम्ही एक गोविंदेजवळ 200च्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात, तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ 12,000 गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता. ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक 15,000 ते 20,000ची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेले आहे, जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून, झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे. तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे. तर किती गोविंद आतापर्यंत रजिस्टर झालेला आहे आणि किती गोविंदाचा समावेश होण्याची शक्यता आता आहे? काल संध्याकाळी ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला. एका तासामध्ये 70 गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ 100च्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितला नाही, पण आम्हाला येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा 16 तारखेला 250च्या वर गोविंद येण्याची अपेक्षा आहे. तर बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे, काय कुठला करायला कशी बघतात आहे आणि विश्वविक्रम करणाऱ्या गोविंदाला कसं बघतात? आमच्या इथे गेल्या वर्षी ठाणेतील पहिल्यांदाच विश्वविक्रम झालेला आहे 9 थर लावून. ठाण्याचा आपला खोपटचा राजा या गोविंद पथकाने 9 थर लावूनच विक्रम केलेला आहे. आम्हाला आताही अपेक्षा आहे, जो आजपर्यंत 10 थर कधी लागलेला आहे त्याचा विश्वविक्रम ठाणेकर किंवा मुंबईकर नक्कीच आमच्या इकडे मोडतील आणि तो विक्रमाची आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत आणि त्याची पुरेपूर आम्ही काळजी घेतलेली आहे. तसेच त्या 10 थराला आम्ही 11,11,111 रुपये हे प्रथम पारितोषिक आणि चषक ठेवलेले आहे. 9 थराला 5,55,555 रुपये पारितोषिक ठेवलेलं आहे. तसेच 9 थराच्या नंतर प्रथम येणाऱ्या गोविंदाला 2,22,222 असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक. तसेच महिलांकरिता विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर मुंबई ठाण्यातले 2 ते 3 गोविंदांची प्रॅक्टिस चालू आहे 7 थर लावायची. त्या 7 थराला आम्ही 1,51,111 रुपये प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक, आणि तो नक्कीच विश्वविक्रम होण्याची शक्यता शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या गोकुळ हंडीमध्ये होण्याची शक्यता आहे. ओके.